माझ्या या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खरं तर असं वाटलं नव्हतं की मी व्लॉगिंग करेल। पहिला व्लॉग बनवून अपलोड केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद आला। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार। आणि म्हणून हा दुसरा व्लॉग बनवला। इथून पुढे व्लॉगिंग नक्कीच कंटिन्यू करणार आहे। पत्रावरती छोटं टोपलं ठेवलंय, त्यामध्ये पावसाचं पाणी जमा करण्यासाठी ठेवलेलं आहे। 2 दिवसापासून खूप पाऊस पडत आहे। सकाळचं जे काम असतं ना गडबडीचं, ते सगळंच आवरून घेतलं होतं। आदित्यला पण शाळेत पाठवलं होतं। आता गौरी गणपती येण्याच्या आधीची जी माझी साफसफाई असते ती 2-3 टप्प्यामध्ये होत असते। ती तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तसं एक टप्पा झालेला आहे माझा साफसफाईचा। आता दुसरा टप्पा चालू आहे, म्हणजेच मला आज सगळे भांडे स्वच्छ करायचे आहेत, तर मी आज ते करून घेणार आहे। आणि आता तिसरा टप्पा जो आहे तो पण माझा पूर्ण झालेला आहे, म्हणजे माझी सगळी साफसफाई सगळी पूर्ण झालेली आहे। व्लॉग मी तयार करून ठेवलेला आहे, फक्त अपलोड केलेला नाही। तो पण व्लॉग नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। घराच्या कंपाऊंडमधलंच हे झाड आहे, त्याला खूप सारे डाळिंब आलेले आहेत। हे पहा तुम्हाला दाखवते, असे छोटे छोटेच आहेत झालेले, जास्त मोठे पण होत नाहीत, पण खूप गोड आहेत। सोबतच ना बाजूला छोटंसं फुलाचं झाड लावलेलं आहे, त्याच्यावरनं एक फुलपाखरू येऊन बसलेलं होतं। फुलांची झाडं मला खूप आवडतात, त्यामुळे मी इथे मोगऱ्याचं आणि चमेलीचं दोन्ही पण झाडं लावली होती। तर आता मग मध्ये आले आणि मध्ये आल्यानंतर उरलेली जी कामं असतात ती माझी चालू होती। जसं की भांड्यावाल्या बाईने भांडे घासून ठेवलेले होते, तर त्याला आधी छान कोरडे होऊ दिले, म्हणजे वाळू दिले, आणि मग नंतर ते लावून घेतले। त्याचबरोबर माझे एक्स्ट्राचे जे ठेवलेले भांडे होते ते सुद्धा घासून ठेवले होते। ते लावण्याआधी दुपारचं जेवण वेळेवर व्हावं यासाठी मग तुरीची डाळ, मीठ आणि टोमॅटो टाकून कुकरला लावून घेतली। तोपर्यंत इकडे या साईडला पीठ पण मळायला घेतलं आणि पीठ मळून चपात्या बनवून घेतल्या। सकाळीच दुपारच्या जेवणाचा बेत ठरवून ठेवला होता, त्यासाठी सकाळीच थोडीशी उडदाची डाळ भिजवत ठेवली होती। इकडे पोळ्या करून घेईपर्यंत डाळ शिजून तयार आहे। आता तिथे फोडणी टाकून घेतली आणि उडदाची डाळ जी भिजवलेली होती त्यामध्ये थोडेसे जिरे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकून पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याचे असे तेलामध्ये पकोडे तळून घेतले। तोपर्यंत आदित्य पण शाळेतून घरी आला होता। मग आम्ही सगळ्यांनीच एकत्रित जेवण केलं। जेवण केल्यानंतर काम करण्याचा थोडासा कंटाळा आला, त्यामुळे थोडासा आराम केला आणि लगेच लागली कामाला। कारण किती वेळ बसला, किती आराम केला तरी शेवटी मला एकटीलाच करावं लागणार आहे, म्हणून उठले आणि कामाला लागले। सगळी वरची भांडी अगोदर ठेवून घेतली। दुपारचा स्वयंपाक करावा लागणार आहे हे माहिती होतं, त्यामुळे हाताला येईल त्या डब्यात हाताला येईल ते सामान टाकलं आणि तसंच कसं बसं रॅकमध्ये ठेवलेलं सामान आता व्यवस्थित लावून घेते। तेच आता माझी गडबड चालू आहे की व्यवस्थित लावून घेण्याची। तर निवांत आता छानपैकी सगळे रॅक पुसून घेतले आणि डब्बे आता निवांत लावून घेतले। तर आता भांडे लावता लावता तुम्हाला माझ्याविषयी थोडीशी माहिती सांगते। सुरुवात करूयात माझ्या माहेरच्या माणसांपासून। माहेर म्हटलं की खूप आपुलकी, प्रेम, जिव्हाळा। माहेरची माणसं तर सोडूनच द्या, असं म्हणतात की पण माहेरचं एखादं पाखरू जरी उडत उडत आलं तरी त्याच्याविषयी एक वेगळीच आपुलकी आपल्या मनामध्ये असते की हे माझ्या माहेरचं आहे। इथून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर माझ्या आजोबांचं गाव आहे। आता आजी आजोबा जरी नसले तरी त्या काळी त्यांनी दगडाने बांधलेला त्यांचा चिरबंदी वाडा आजही जशाच तसा आहे। त्या काळामध्ये त्या वाड्याला 12 खानाची लादणी असं म्हणत होते। अगदीच एखाद्या किल्ल्याप्रमाणे दगडी बांधकाम करून बांधलेली लादणी अजूनही जशाच तशी आहे। मी कधी जर गावाकडे गेले तर तुम्हाला नक्कीच ती दाखवेल। आता काम करता करता मध्ये स्लाईड गेला आणि परत लगेच वापस आला। ज्याप्रमाणे आजोबांनी त्यांचं कुटुंब वेगळं होऊ दिलं नाही, त्याचप्रमाणे आज सुद्धा आमचं सगळं कुटुंब एकत्रितच आहे। हो, तर सख्खे चुलत असे सगळेजण मिळून आम्ही एकत्रित आजही आनंदाने राहतात। आमच्या वडिलांना सोडलं तर मला 5 काका आणि 5 आत्या असा खूप मोठा परिवार आहे। आता एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळे लहान मोठी अशी सगळी मुलं किंवा लेकरं अशी मिळून जवळपास 13 मुली आणि 8 मुलं असे एवढेच आम्ही बहीण भावंड आहेत। एवढ्या बहिणींपैकी सगळ्या बहिणींचे लग्न झालेत, फक्त 2 बहिणी लग्नांच्या राहिलेल्या आहेत। 3 भावाचे लग्न झालेत, 5 भाऊ लग्नाचे राहिलेले आहेत। आम्ही बहिणी सगळ्या मोठ्या, आमच्याहून छोटे सगळे भाऊ आहेत। आता हे सगळे माझ्या वडिलांकडचे नातेवाईक आहेत। तसेच त्याचप्रमाणे माझ्या आईच्या घरचं सुद्धा माझं गणगोत खूप मोठं आहे, ते मग ते मला नंतर कधीतरी सांगेल। आता माझं घरातलं सगळं काम झालेलं होतं, भांडे वगैरे सगळे लावून झाले होते। स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता, म्हणून मी भाजी बनवली। त्यांना सांगितलं मी पावभाजी बनवते, तुम्ही पाव घेऊन या। माझ्याकडे थोडे व्हेजिटेबल्स होते, ते कट करून टाकले भाजीमध्ये आणि आलू पण शिजवून घेतला होता, त्याची थोडी वेगळी भाजी बनवली। फिक्का रगडा आदित्यला काढून ठेवला, बाकीची मी तिखट भाजी बनवली। यातनं मी पावसाचं पाणी जमा केलेलं आहे। पहा किती छान आणि म्हणजे किती स्वच्छ पाणी आहे। तर जवळपास 1 बॉटल जमा केलेलं आहे पाणी। तर या पाण्याचं मी काय करणार आहे आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल। अशा प्रकारे आजचा सगळा दिवस कामामध्ये गेलेला आहे आणि आता राहिले थोडंसं आवरायचं,
जे की मी आवरून घेणार आहे आणि जेवणाच्या अगोदर मात्र थोडंसं फ्रेश होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी बाहेरच्या सगळ्या लोकांची माहिती दिली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळ्या सासरच्या लोकांची तुम्हाला माहिती सांग. तर भेटूयात आता लवकरच. पुढचा पण व्लॉग मी तयार करून ठेवलेला आहे, फक्त थोडंसं राहिले त्याचं काम. दुसरा पण व्हिडिओ खूप लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. घरात साफसफाई चालू आहे, तर तिला घेऊन बाहेर फिरायला जाणं झालं नाही. कामावरून फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. या प्लेटमध्ये फिक्का रगडा आदित्यसाठी ठेवला होता काढून, आणि आता ही दुसरी प्लेट आहे, याच्यामध्ये तिखट भाजी बनवली होती. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.